तसं मी सर्व मतदारांना आवाहन करतोय, राज्यातल्या नव्हे तर देशातल्या, की सगळ्या जणांनी आपापलं नाव आपल्या यादीत आहे की नाही हे पुन्हा जाऊन तपासा आणि आपल्या घरामध्ये आपल्याला न दिसणारी आपली परवानगी न घेतलेली माणसं राहतात की नाही हे सुद्धा तपासा. कारण जर शौचालयामध्ये 100 माणसं राहत असतील तर तुमच्या घरात किती राहू शकतात. आणि मी मतदारांना का सांगतोय, कारण हे तर सगळे राज तू दाखवले, बाकीच्यांची जशी दुबार तिबार नाव आहेत ती. आज मी दाखवतोय एक असा अर्ज आहे की त्याच्या अर्जाखाली एक शेरा आहे, तो शेरा पहिल्यांदा वाचतो, त्याच्यानंतर मी नाव वाचतो की सदर अर्जाबाबत अर्जदार, आता अर्जदाराचं नाव मी नंतर सांगतो, यांची भेट घेऊन सदर अर्जाबाबतची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही असा अभिप्राय मिळाला आहे. त्या आधारे सदर अर्ज रद्द म्हणजे बाद करण्यात आलेला आहे. आणि हा अर्ज ज्याने अर्ज केलेलाच नाही, आपल्या नावाने ज्याने अर्ज तिकडे कोणी केला हे माहितीच नाही, त्या अर्जदाराने केलाय. आता हा अर्जदार शोधायचं कुठे, तर त्या अर्जदाराचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसाने हा व्हेरिफिकेशनचा अर्ज केलाय ऑनलाईन, जो उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच माहिती नाही. त्याच्यावरती मोबाईल नंबर खोटा आहे. एक 2 दिवसापूर्वी मी बसलो होतो मातोश्रीमध्ये लोकांना भेटत. मला रवीने येऊन सांगितलं की निवडणूक आयोगाची माणसं आलेत. म्हटलं निवडणूक आयोगाची म्हणजे साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. आता दिवाळी झाली, दसरा झाला, हे कशाला आले, मी निवडणूक आली असणार. त्यांना बोलवलं, त्यांना विचारलं, सगळी मराठी माणसं, त्यांची काही दोष नाही.